आयुष्यामध्ये एक अनुभव मला जास्त चांगला भेटला आहे की आपल्याकडे पैसे असतील ना तर आपल्याला सर्वजण विचारतात आणि नसतील ना तर कोणी विचारत नाही. पण असो, मी तर सर्वांचे चेहरे चांगलेच लक्षात ठेवलेत आणि प्रत्येकाचे दिवस येतात बरं का. त्याच्यानंतर ना मला मशीन क्लीन करायची होती, तर ही मी पावडर आहे ना मिशोवरून मागवलेली आणि खरंच खूप छान आहे. तुम्ही पण नक्की मागवा. ह्याच्या अगोदर मी लाल कलरची मागवलेली ना, त्याचं पॅकेट माझ्या लक्षात नाही खरं, पण मी ती शेअर केली होती यूट्यूबला तुमच्यासोबत. पण ती एवढी खास नाही, पण ही तुम्ही नक्की मागवू शकता जर तुमच्याकडं मशीन असेल तर, वॉशिंग मशीन असेल तर. त्याच्यानंतर क्लीन करायची होती मला आणि ते ना 2 तासाचं टायमिंग होतं, तर ते टायमर लावलं आणि त्याच्यानंतर ना मला बरीचशी कामं होती आवरायची, ती आवरून घेतली आणि जायचं होतं फायनली आता स्टॉलवर. तर अशी पूर्ण पॅक होऊन जाते. आता कसं कारखाना पण चालू आहे आणि रस्त्याला एवढ्या ट्रॅक्टर गाड्या वगैरे चालू आहेत ना की पूर्ण आपल्या चेहऱ्याकडे तर आपल्याला लक्ष द्यायला होतच नाही. आणि तसं बघायला गेल्यानंतर ना मी तर माझ्या चेहऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही, कारण का मला माझे ना पुढे टार्गेट दिसतात आणि ते मला कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे काळं न गोरं हे आपण बघत नसते, आपला ओन्ली टार्गेट. आणि कसं आहे माहिती आहे का, स्टॉलवर नाना प्रकारची माणसं येतच असतात. आपण सर्वांना चांगलं बोलू शकत नाही, तर काही जण अशी वाईट पण विचित्र माणसं येतात. त्यामुळे आपण फुल आपल्या तयारीत जायचं, एकदम पॅक वगैरे, कारण का कोण कसं असेल सांगता येत नाही. तर चप्पल बरेच दिवस झाले खराब झाले होते, तर काल घेऊन आले. आमच्याकडे उरूस चालू झालेला आहे, 100 रुपयाची चप्पल आणलेत बरं काही. आणि रेग्युलरसाठी ठीक आहे, पण मला सॉक्स घ्यायचे होते, पण ते काय मला भेटले नाही. आणि आता बघायचं कधी जाऊन घेऊन येईन ते, कारण का उन्हामुळे ना पाय पूर्ण असे करपले जातात. तर यांना चिल्ली पिल्लीला आवाज देऊन आज तुम्हाला दाखवणार आमचं स्टॉल, कारण कालच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवला नाही. तर स्टॉलचं नाव आहे श्री स्वामी रसवंती गृह, इस्लामपूर, उडून इस्लामपूर. तर बघितलं का, खरंच खूप छान वाटते. आणखीन एक बिझनेस आमचा चालू झाला आहे, प्रॉफिट लॉस पुढचं पुढं. पण खूप छान वाटते, कारण काय जसं नवरा बायकोची जोडी ना, तशी एखादा व्यवसाय करताना बोलतात ना, ती जोडी आम्ही लावले आणि दोघं पण हँडल करतो व्यवस्थित. त्यामुळे जरा बाकीचे टार्गेट आहेत, खूप मोठा स्वप्न आहे, तो पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठीच ही धडपड चालली बरं का. आज कार्यक्रम आहे ज्ञानदीपमध्ये, त्यामुळे आमच्या रसवंतीला तर गिऱ्हाईक चांगलं लागलं. त्याच्यानंतर समोर बघते तर काय 60 रुपये सेल. तर हे 2-4 दिवस झाले दादा येतातच इथे आणि गर्दी तर प्रचंड असते. नक्की तुम्ही येऊ शकता ज्ञानदीप जवळ. आणि असे म्हणजे व्लॉग आहेत ना, असे लेट येतील, पण सर्वांनी समजून घ्या आणि खूप सारा सपोर्ट करा बरं का. तर असे जेवढं दाखवता येईल व्लॉगमधून तेवढं मी दाखवेन तुम्हाला. आणि ऊस सोलायचं आम्ही ना सुरीने सोलत होतो, तेवढ्यात त्या काकी आल्या, त्यांनी बोलल्या कात्याने क्लीन होते. तर मग ते पण ट्राय केलं आणि खरंच हा बोलतात ना फॉर्म्युला मला बोलतात ना एकदम उपयुक्त ठरला. तर असा गेला माझा आजचा दिवस. फायनली घरी आले आणि घरी आल्यानंतर पनीरची रेसिपी तर शेअर केलेली आहे मी. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक